नमस्कार. मी आज करणार आहे बेसनचे लाडू. त्याच्यासाठी मी हरभरा डाळ भाजून दळून आणलेले आहे. हे आहे घरचं तूप. ते तूप कढवलं आहे आणि त्याच्यामध्ये असं बेसन टाकून ते चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. बेसनाचा कलर चेंज होईपर्यंत ते चांगलं भाजायचं आहे. हे हरभरा डाळ अगोदर मी भाजल्यामुळं त्याला नंतर जास्त भाजायची गरज नसते. तरी पण त्याचा कलर चेंज झाला पाहिजे, म्हणजे ते चांगलं भाजलं आहे असं आपण म्हणू शकतो. हे भाजत असताना बारीक गॅस करून भाजायचे. आता हे सगळं बेसन बघा अशा पद्धतीने भाजलेलं आहे. त्याला तूप पण सुटलेलं आहे. आता थोड्या वेळानं हे अर्धा तास आपण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे साईडला. आणि मग त्याच्यामध्ये पिठी साखरेमध्येच आपण वेलची बारीक करून घेणार आहोत आणि ते सगळं त्या थंड झालेल्या बेसनामध्ये आपण टाकायचं आहे. आणि हे सगळं आपण मिक्स करायचं आहे. हाताने चांगलं मिक्स करून ती साखर सगळ्या बेसनाला लागली पाहिजे असं आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे. वेलची पावडर पण आपण खूप जास्त टाकलेली आहे, त्यामुळे त्याचा वास पण खूप छान येतो आहे. हे सगळं बेसनामध्ये साखर मिक्स झालेली पाहिजे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत आणि लाडू वळायला घेणार आहोत. आपण हव्या त्या आकाराचे हवे तसे आपण लाडू वळणार आहोत. उद्या आहे आव्हानचा बड्डे आणि त्याच्यासाठी माझ्याकडून हे त्यांच्यासाठी गोड असं सरप्राईज असणार आहे. बघूया त्यांना आवडतात की नाही. छान असे लाडू तयार होत आहेत. बघा कसे छान लाडू तयार झालेले आहेत. हे मी अर्धा किलोच्या पिठाचे लाडू केलेले आहेत. बघा कसे मस्त, त्याला तूप छान सुटलेलं आहे.